हे बघा मी काय आणतोय की 4.4 ही एक्सरसाइज जी आहे GSTची, जेव्हा आपण अभ्यास करत असताना 4.4साठी GSTचा चॅप्टर आहे आपला 10वीचा, त्याच्यासाठी तुम्हाला सर्वात आधी काय लक्षात ठेवायचं आहे त्याची ट्रिक सांगतोय. तुम्हाला जर का टोटल अमाऊंट ऑफ परचेस म्हणजे परचेस म्हणा किंवा सेल म्हणा हे तुम्हाला जर का शोधायचं आहे तर त्याच्यात 3 टप्पे करायचे 1, 2, 3. बरोबर. पहिले तुम्हाला काय काढायचे सम इन्व्हेस्टेड, म्हणजे जर का तुम्ही 100 शेअर घेतले बरोबर 40च्या भावाने मार्केट व्हॅल्यूने, तर हे आलं तुमचं सम इन्व्हेस्टेड. हे किती येणार 4000 रुपीज. हे किती येणार 4000 रुपीज. मग तुम्ही विकत घेताय, कुठलीही वस्तू विकत घेत असताना ब्रोकरेज आपल्याला द्यायचे म्हणून प्लस तितकी अमाऊंट द्यावी लागेल. तर त्या 4000ला समजा 0.5% तुम्हाला ब्रोकरेज द्यायचं आहे. पर्सेंटेज आलं म्हणजे 0.5/100. बरोबर. ही जी संख्या आहे ती 1 नंबरमध्ये, त्याचं तुम्हाला काय काढायचं आहे पर्सेंटेज काढायचं आहे. सो 2020 गेट कॅन्सल. 0.5 40चं हाफ म्हणजे किती आलं 20 रुपीज. अगेन GST ऑन ब्रोकरेज हे खूप जण लक्षात घेत नाही की जे GST काढायचं आहे ते कशावर काढायचं आहे, तुम्हाला ब्रोकरेजवर काढायचं आहे. तर ब्रोकरेजवर काढायचं आहे म्हटलं तर ब्रोकरेज किती आलं 20 रुपीज. त्या 20 रुपीजवर 18% ब्रोकरेज काढलं आहे. समजा 21 जा 20, 25 जा 100, हे 3 रुपीज 60 पैसे आणि ते ॲड करायचे. आणि तिघांची जर तुम्ही ॲडिशन केली तर 4023.60 पैसे. ओके. तर इथं काय केलं आहे तुम्ही परचेस केलं आहे म्हणून पहिले. आणि हो, प्रॉब्लेम सॉल्व करत असताना सम इन्व्हेस्टेड काढायचं, नंतर ब्रोकरेज काढायचं, नंतर GST काढायचं. आता जर का तुम्हाला परचेस करायचं आहे म्हणजे समोरच्याकडे तुमचे पैसे जमा नाही आहे, समोरच्याकडे तुमचे पैसे जमा नाही आहे. मग जेव्हा तुम्ही शेअर विकताय तर समोरच्याकडे तुमचे जेव्हा पैसे जमा असतात तर तो कट करून देतो तेवढे पैसे. तुम्हाला काय करून देईल तो तेवढे पैसे कट करून देईल. तर ते ब्रोकरकडे जमा असतात आपले शेअर. समजा तुम्ही 4000 रुपयाचे शेअर घेतले बरोबर, त्याच्यातून 20 रुपये मायनस होतील. कशाचे होतील ब्रोकरेजचे. ते कसे काढायचे मी पर्सेंटेज वाईज तुम्हाला सांगितलं. आणि पर्सेंटेज व्हॅरी होऊ शकतात. आणि इथं 3 रुपीज 60 पैसे हे काय झाले मायनस झाले. बरोबर. हे मायनस करून जी पण अमाऊंट येईल ती अमाऊंट तुमची काय राहील सेलची राहील. तेवढेच पैसे तुम्हाला हे करून देतील. समजा 4020 गेले तर किती आले 3980 मायनस 3.60. तर 10तून 6 गेले 4, 9तून 3 गेले 6 आणि हे किती येणार 7. 3976.4. 3976.40 इतके पैसे, इतके रुपये म्हणजे 3976 रुपीज 40 पैसे हे सेल केल्यानंतर हातात येतील. आणि विकत घेताना तुम्हाला किती भरावे लागले 4023.60. तर इथं काय होतं सेल करताना मायनस, सेल करताना काय होतं मायनस आणि बाय करताना